सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. खुशाल रमेशराव गुडे, मुक्काम पोस्ट तरोडा, तहसील जिल्हा वर्धा. ओके. आता आपल्या मागे जी गाय दिसते आहे ते एकदम जबरदस्त चमक आहे अंगावरती तिच्या. हो. तुम्ही मिल्क चार्जर कधीपासून वापरताय सर? 2 वर्ष झाले. 2 वर्षापेक्षा जास्त झाले हो. आणि कंटिन्यू चालू आहे, कंटिन्यू. कोणताही ब्रेक नाही घेता. तुम्ही कसे वळाले होते? मिल्क चार्जरची माहिती वगैरे? मस्टायटिस. बरं. म्हणजे त्यामुळे मग मस्टायटिस झाल्यावर जनरली लोक डॉक्टरांकडे जाते. झाला आहे तरी हां ट्रीटमेंट झालं हां. पण ते दुधाले याला वेळ लागत होता कंटिन्यू मध्ये. हां. त्यामुळे मग शोध घेतला, युट्यूबवर घेतला. युट्यूबवर तुम्हाला कळालं की हे आहे म्हणून, मग तेव्हापासून वापर सुरू केला. बरं. तर मग अगोदरचे आणि नंतर मध्ये काय फरक पडला का मिल्क खूप चार्जर? फरक पडला. तरी काय बदल जाणवले? चमक मिळाली, दूध घट्ट मिळालं, दूध घट्ट झालं, वास नाही. वास पण येत नाही. हां. फॅट एसएनएफ किती लागते आता दुधाची? तो 5च्या वर 4.5च्या वर कंटिन्यू. दर कसा बसतो? 40-45. 40-45 आसपास जातो. हां. आता सध्या किती लिटर दूध निघतं एका टाइमला? एका टायमाला 5 लिटर 5 लिटर निघतंय कंटिन्यू. कंटिन्यू. ओके. म्हणजे आज ती लावून पण आज म्हणजे येऊन तिचा हा 7वा महिना आहे आणि लावून 1 महिना झालेला आहे तुमचा. ओके. म्हणजे गाभण पण आहे ती. हो. आणि तुम्हाला इथून 2 वर्षामध्ये तिचा काही इतर आजाराचा किंवा काही प्रॉब्लेम? आजाराचा काहीच नाही, मेडिकल बंदच झालं सगळं पूर्ण? हो. म्हणजे 2 वर्षात डॉक्टरच नाही, कसलाच नाही, फक्त भरवाला. फक्त भरवायला आलाय. बरं. मग आता तुम्ही मिल्क चार्जर जेव्हापासून वापरताय तेव्हापासून रिझल्ट त्याला कंटिन्यू मस्त आहे, बाकी काही समस्याच नाही नाही, कशाची? काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही मस्टायटिस झाला म्हणून सुरू केला होता, आता हो. 2 वर्षात मस्टायटिस झाला का परत? काय नाही, परत नाही झालं. झालाच नाही परत. बरं. आता हिचंच एक बछडं आहे, हिच्यापासूनच तयार झालेलं ते आतमध्ये आपलं, बरोबर? हो, तर ती पण सेम हिच्यासारखीच आहे सेम. आणि दूध पण तेवढीच देते, बरोबर? म्हणजे आता दोन्हीचं मिळून 10 लिटर एका टाइमला दूध जातं आपलं, हो. बरोबर? ओके. आता मागच्या काही दिवसांमध्ये तर ऊन आणि टेम्परेचर खूप होतं. आपण आता वर्धा जिल्ह्यामध्ये इथलं टेम्परेचर सगळ्यात हायेस्ट होतं महाराष्ट्रात, 47 पर्यंत गेलं होतं. त्यात सुद्धा आपल्या दुधाला कमी नाही झाली काहीच, कंटिन्यू चालू होतं. जर कमी जास्त म्हणजे 1-2 दिवस गॅप पडल्यानंतर हां जर आणायला लेट झालो हां तर कमी यायचं, पण कव्हर होऊन जातं. कव्हर होऊन जायचं. म्हणजे जर ते दिलं गेलं नाही काही कारणास्तव तर मग त्याच्यामुळे दूध कमी व्हायचं आणि ते दिलं की चालू राहायचं कंटिन्यू. ओके. तर मग एकंदरीत आपल्याला मिल्क चार्जरचे रिझल्ट एकदम जबरदस्त मिळाले. हो. जर हे जर तुम्ही युट्यूबवरती बघितलं नसतं किंवा मिळालं नसतं तर काय परिस्थिती असते? विकावं लागली. विकावं लागले असते, परवडले नसते. नाही. बरं. आता सध्या तर एकदम जबरदस्त रिझल्ट आहेत. आता चमक वगैरे बघायला गेले तर एकदम भारी आहे त्याच्या अंगावर. तुम्ही समाधानी आहात वापर करून? आता तुमच्या भागामध्ये बरेच जण दूध व्यवसाय करतात. आता हा जो हिंगणघाट किंवा समुद्रपूर भाग आहे इकडे भरपूर शेतकरी दूध व्यवसाय करतात, पण त्यांच्याकडे समस्या आहेत की दूध निघत नाही किंवा विकून टाकायला लागतं, लागून राहत नाही. त्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांना असं सांगेल की मिल्क चार्जर वापर, मिल्क चार्जर वापरलं पाहिजे. ओके. आता काही जण तर म्हणतात आपल्याकडे परवडत नाही ते. नाही, हे जर वापरलं तर मग बाकी खर्च नाही ना. काहीच नाही खर्च. आता डॉक्टरांचा खर्च जर 2 वर्ष नाहीच आहे, काही नाही, काहीच नाहीये. बाकी मिनरल द्यायची गरज नाही, काहीच द्यायची गरज नाही. मी आणलं होतं 5 हे लागायच्या आधी 5 किलो आणलं होतं. हां ते टोटल ठेवून दिलं, खराब झालं होतं, फेकून दिलं हां. आणि हे चालू केलं. म्हणजे ते दिलंच नाही, आणलं तरी दिलंच सुद्धा नाही. त्याची काही गरज नाही. काहीच गरज नाही. तुम्ही दूध घरी खात असाल ना याचं? हां. कसं लागतं दूध? छान चवीला लागतं. भारी लागतं एकदम. ओके. आता हे तुम्ही कुठून घेता मिल्क चार्जर? अक्षय मस्ती अक्षय सरांकडून घेता, वर्ध्यामधून. भारदेवा. ओके, चालेल. धन्यवाद सर.